नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की सावी तिच्या आईला सगळं खरं सांगत असते. ते दीपा ऐकते. म्हणजे तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला टाकलंय तर, असं ती म्हणते. सावीची आई दीपा तोंड सांभाळून बोल असं त्यांना रागावत म्हणते. त्यावर दीपा आधी लेकीला सांभाळायचं शिका असं उलट उत्तर सावीच्या आईला देते आणि सावीला म्हणते, तुमच्यामुळं आमच्या हातच्या जमिनी घालवल्यात आम्ही आता. अजून काहीही नको आम्हाला घालवायला. सावी म्हणते, दीपा वहिनी प्लीज, भाऊंची तब्येत बरी नाही, तू जरा शांत हो ना. त्यावर दीपा म्हणते, तुमच्यामुळेच आमच्या जमिनी गेल्या, त्या आता तुम्हीच परत आणून द्या. नवऱ्यानं टाकलं की आल्या मायेचा आधार घ्यायला. नवऱ्यानं टाकलेल्या बाईला आमच्या घरात जागा नाही. सावी दीपाच्या पाया पडत म्हणते, वहिनी मी पाया पडते, तू प्लीज आता हे सगळं नको बोलू, भाऊंना बरं वाटत नाही आहे. त्यावर दीपा म्हणते, तुमच्यामुळेच होतं हे सगळं. तेवढ्यात भाऊ तिथे येतात. तिकडे धैर्यला सारखे सारखे सावीचा आवाज ऐकू येत असतो. तिनं विचारलेले प्रश्न ऐकू येत असतात. तो त्याच्या कामावर फोकस करू शकत नसतो. हातातली फाईल फेकून देत तो म्हणतो, काय करणार ती पोरगी? मी धैर्य मुजुमदार आहे, मला हारायची सवय नाही, मी म्हणेल तेच तिला करावं लागणार. इकडे सावी भाऊंना म्हणते, तुम्ही कशाला बाहेर आलात? तुम्ही आता आराम करा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. पण भाऊ तिला थांबवतात आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात, माझ्यापासून किती लपवशील अजून? त्या घरात सगळ्या कारस्थानांना एकटीने तोंड दिलंस तू. माझ्यामुळे झालं नाही हे सगळं, मग मीच नीट करणार सगळं आता. त्यावर सावी म्हणते, नाही भाऊ, तुमच्यामुळे नाही झालं हे सगळं, माझ्याच चुकीच्या डिसिजनमुळे माझ्या आयुष्यात हे सगळं ओढवून घेतलं मी. पण आता मी त्या मुजुमदारांना त्यांच्याच भाषेत या सगळ्याचं उत्तर देणार. त्या मुजुमदारांचा सगळा माज उतरवणार मी. पण आता माझ्यासाठी तुम्ही सगळे इम्पॉर्टंट आहात. प्लीज आराम करा भाऊ. आणि ती भाऊंना आराम करायला घेऊन जाते. दीपा वाकडं तोंड करत असते. तिकडे धैर्य जिन्यावरून उतरणार असतो, पण पायऱ्यांवर त्याला सावी उभी दिसते. तिला पाहून तो रागाने ओरडतो, तुला कळत नाही का? या घरात तुझ्यासाठी जागा नाही आहे, निघ, असं म्हणत तो तिला ढकलण्यासाठी पुढे सरसावतो. तेवढ्यात मागून इरा त्याला पकडते. बरं झालं मी वेळेवर आले, नाहीतर पडले असते तुम्ही. धैर्य तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना, म्हणत त्याच्या जवळ जाते. त्यावर तिला दूर करत धैर्य म्हणतो, इरा, सारखं सारखं असं जवळ यायची गरज नाही आहे. पण का? आता तर ती सावीसुद्धा आपल्यामध्ये येणार नाही आणि लवकरच आपलं लग्न होणार आहे. इरा म्हणते, लग्न होणार आहे, झालं नाही अजून, आणि झालं तरी मी सांगेल तेच तुम्हाला करावं लागणार. आणि तिथून निघून जातो. इरा मनातल्या मनात म्हणते, मी तुमच्या मनात जागा करून राहणारच. इकडे सावी भाऊंच्या पायाशी स्वतःच झोपी गेलेली असते. पण भाऊंना झोप येत नसते. सारखे धैर्याचे शब्द आठवत असतात. भाऊ उठून बसतात आणि स्वतःशीच म्हणतात, मी सुद्धा माणसं ओळखायला चुकलो शेवटी. सावीच्या गळ्यातलं मंगळसूत्र, हातातली मेहंदी आणि हातातला हिरवा चुडा पाहून भाऊ म्हणतात, तू नाही म्हणलीस तरी मला माहिती आहे, माझं मुजुमदारांशी असलेलं वैरच या सगळ्यांसाठी जबाबदार आहे. आणि हे सगळं निस्तारल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सकाळी सावीची आई तिला बरं वाटावं म्हणून तिच्या आवडीचा डोसा बनवून आणते. सावीसुद्धा आईचं मन राखण्यासाठी प्लेट जवळ घेते. ती घास घेणार तेवढ्यात दीपा ती प्लेट स्वतःकडे ओढून घेत स्वतःच डोसा खात असते. सावीची आई तिला जाब विचारते. तेव्हा दीपा सावीला नवऱ्यानं टाकून दिलेली म्हणत खूप अपमान करते सावीचा. दीपा खूप मोठमोठ्याने बोलत असते. त्यावर सावी म्हणते, वहिनी भाऊ ऐकतील, त्यांचा विचार कर. त्यावर दीपा म्हणते, तेवढं कळतं मला, भाऊ घरी नाही म्हणूनच बोलते मी. ते ऐकून सावीला धक्काच बसतो. काय वहिनी, तू का जाऊ दिले त्यांना? म्हणत सावी भाऊंना फोन करते. ते फोन उचलत नसतात. मुजुमदार निवासमध्ये धैर्य जेवत असतो. तेवढ्यात विलास दामिनी तिथे येतात. विलास धैर्यला ते डिवोर्स पेपर्स मागतो. कुठे आहेत ते पेपर्स, दे मला. धैर्य म्हणतो, नाहीत ते पेपर्स, नाही केली तिनं सही, ते पेपर्स फाडून फेकून दिले तिनं. पण एक दिवस ती सही करणार, तिला करावीच लागणार. तुम्ही ताण नका घेऊ म्हणत धैर्य तिथून निघून जातो. इकडे सावीला कळतं की भाऊ मंदिरात गेलेलेच नाहीत. ती खूप काळजीत असते. पण भाऊ तिकडे मुजुमदारांकडे जात असतात. वॉचमन त्यांना आत जाऊ देत नसतो. ते दामिनी मॅडमला हाका मारतात. हे नीता वहिनी पाहतात. त्या लगेच सावीला कॉल करतात. आधी ती कॉल कट करते, पण नंतर उचलते. तेव्हा तिला नीता वहिनी सांगतात की भाऊ इकडे आलेत. आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतं की भाऊ दामिनीसमोर गुडघ्यावर बसून हात जोडून सावीला स्वीकारण्यासाठी याचना करत असतात. पण दयामामा आणि दामिनी त्यांचा खूप अपमान करतात. तर सावीसुद्धा मुजुमदार निवासाकडे भाऊंसाठी धावत निघते. आधीच विश्वासघाताने दुखावलेले भाऊ हा अपमान सहन करू शकतील का?
आणि यावर सावी काय उत्तर देणार दामिनीला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.